महाराष्ट्राचा चेहरा हा बदलल्याशिवाय आहे. आमचे सगळे सहकारी स्वस्थ असणार नाही, त्यासाठी तेव्हा लोकांची मदत. राज्य चालत असताना कायदा सुव्यवस्थेचा ही महत्त्वाची बाब. आज काय चित्र दिसतं भारत? गुन्हेगारी वाढली आणि त्यात महिलांच्यावरचे अत्याचार वाढले. बदलापूर म्हणून गाव ठाणे जिल्ह्यामध्ये 2 कवल्या लहान मुलींच्यावर अत्याचार केले जातात. अनेक ठिकाणी अत्याचाराच्या गोष्टी. हजारो मुली आज गायब झालेल्या आहेत, त्यांचा पत्ता लागत नाही. घरवाले अस्वस्थ आहेत, त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं का नष्ट झालं याचा पत्ता नाही. आज स्त्रियांच्यावर अत्याचार हे एक महत्त्वाचं संकट आज महाराष्ट्राच्या ठिकठिकाणच्या भगिनींच्यावर आहे. आणि त्याचं कारण ज्यांच्या हातात राज्य आहे त्या राज्याकडच्यांना महिलांच्या संबंधीची आस्था नाही, ती संस्कृत नाही. गुन्हेगारी किती वाढली? त्याच ठाणे जिल्ह्यामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये एका आमदाराने दुसऱ्या गोळ्या घातल्या, त्याची हत्या केली. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक आमदार दुसऱ्या व्यक्तीवर गोळ्या घालत असेल तर काय स्थिती कायद्याची भारतात राहिली याच्यानं न बोललेलं बरं. आज ती अवस्था या ठिकाणी आली आणि त्याचं कारण गुन्हेगारी वाढली आणि त्याच्यावरचं आवरण आजच्या सरकारचं नाही आहे. आणखीन एक गोष्ट भयंकर चिंतेची आहे. आज मुलं शिकवतो आपण, लातूरला उत्तम कॉलेज असतात, उत्तम शाळा आहेत, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या संस्था आहेत, पश्चिम महाराष्ट्रात आहेत, विदर्भामध्ये हजारोच्या संख्येनं मुलं शिकतात. पण त्या मुलांच्या हाताला काम हा प्रश्न कसा सुटतो? आज बेकारांची संख्या वाढते. बेरोजगारी हे एक महत्त्वाचं दुःखं आहे आणि त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांच्या पिढीला, तरुणांना, अन्य घटकांच्या मुलांना विपरीत परिस्थितीला सामना करावा लागतो. ही बेरोजगारी घालवायची गरज आहे. हाताला काम मिळेल कसं याची गरज आहे. आणि हे करायचं असेल तर विकसित स्वरूपामध्ये औद्योगिकरण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभं केलं पाहिजे. एका बाजूने शेती, दुसऱ्या बाजूने उद्योग. आपल्या घरामध्ये 2 मुलं असतील तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने उद्योगधंदा काम कुठे मिळेल त्या ठिकाणी करावं. हाताला काम मिळालं पाहिजे, प्रपंच सुधारला पाहिजे आणि त्याशिवाय ही बेकारी जाणार नाही. हे महत्त्वाचं काम आज आपल्या सगळ्यांना करायचं आणि ही अपेक्षा सरकारची आहे. पण आजच्या सरकारवरचं गमतीच आहे. महाराष्ट्रात होणारा कारखाना गुजरातला जातो, प्रधानमंत्री जाऊन त्याचं उद्घाटन करतात. गेल्या आठवड्यामध्ये प्रधानमंत्रींचा फोटो आला. एक कारखाना फॉस्कॉनचा तो महाराष्ट्रात होणार होता, गुजरातमध्ये गेला. अन्य कारखाने महाराष्ट्रात होणार होते, गुजरातमध्ये जायला लागले. चारसांचा कारखाना नागपूरला एअरबस विमान तयार करण्याचा होणार होता, तो गुजरातला गेला. राज्याचे कारखानदारी अन्य राज्यात जायला लागली आणि त्याला प्रोत्साहन कोण देते? देशाचे प्रधानमंत्री. प्रधानमंत्री हा हिंदुस्थानचा प्रधानमंत्री आहे, तो एका राज्याचा नाही. आणि जो एका राज्याचा प्रधानमंत्री होईल, आपल्या धोरणाकडे बघत असेल, तसे निर्णय घेत असेल तर त्यांना सत्य राहण्याचा अधिकार कितपत आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. असं म्हणलं तर त्यामध्ये काही चुकीचं होणार नाही. आज महाराष्ट्राची कारखानदारी बाहेर जाते हे महाराष्ट्रावर आणि विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यावर मोठं संकट आहे आणि त्यासाठी आपल्याला जागं व्हावं लागेल. आणि हे सगळं करायचं असेल तर आज एकजुटीने सरकारवर जायचं, परिवर्तन करायचं, हे काम त्या ठिकाणी करायचे. आपण बघितलं
या सगळ्या कामामध्ये आपण लक्ष घातलं, आपण जागे राहिलो तर आपण स्थिती बदलू शकतो. तुमच्याची एवढी धमक आहे की त्या धमकेच्या जोरावर तुम्ही महाराष्ट्राचं हे अर्थकारण बदलू शकता आणि ते बदलून हाताला काम देऊ शकता, सांस्कृतिक स्थिती सुधारू शकता, शेती सुधारू शकता, महाराष्ट्राचा चेहरा बदलू शकता. आज हे आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्या आव्हानाला यश मिळायचं असेल तर महाविकास आघाडी याला शक्ती दिली पाहिजे. आम्ही लोकांनी परवा मुंबईला बसून काही 4-5 गोष्टी ठरवल्या. ते ठरवल्यामध्ये राहुल गांधी होते, खरगे होते, मी स्वतः होतो, उद्धव ठाकरे होते आणि सगळ्यांनी बसून 4-5 गोष्टी ठरवल्या. आणि तुम्ही महाराष्ट्राची सत्ता हातात दिली, राज्य हातात दिले तर आमच्या सोनाला शब्द आहे की आम्ही 5 गोष्टीची गॅरंटी आम्ही तुमच्यासाठी घेणार आहोत. ह्या 5 गोष्टी कोणत्या? महालक्ष्मी योजना नावाची योजना आहे, ज्याच्यातून महिलांना मदत केली जाते. त्या महिलांच्या योजनेमध्ये दर महिन्याला महिलांना 3,000 रुपये आणि मुलींना महिन्याला एसटीचा मोफत पास हा दिला जाईल. पण त्यासाठी सत्ता तुम्ही लोकांनी हातात द्यायला पाहिजे. शेतकऱ्याला त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी करायचं आणि शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांचं कर्ज माफ केलं जाईल आणि जो नियमित कर्ज फेडतो त्याला 50,000 रुपये मोठा निधी दिला जाईल. आज आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो आरक्षणाचा प्रश्न समाजातले लहान घटक आहेत त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जातीय जनगणना हे आम्ही करणार आणि आज आरक्षणाचा टक्केवारी 50% ती हटवण्याच्या संबंधीचा निकाल दिसला. 4था मुद्दा बेरोजगार तरुण, त्याला जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत महिन्याला 4,000 रुपये द्यायचा निकाल त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये अनेकांच्या घरामध्ये वयोवृद्ध लोक असतात, कुणी आजारी असतं, त्याच्या आरोग्याचा प्रश्न होतो आणि त्यासाठी नागरिकांचा 25 लाख रुपयेपर्यंत आरोग्य विमा काढायचा आणि त्याला लागणारी औषधं ही मोफत द्यायची. हा 5वा निर्णय या 5 गॅरंटी आम्ही महाराष्ट्रामध्ये करू शकतो, करू इच्छितो. पण हे करण्याची ताकद तुम्ही महाविकास आघाडीला सत्यावर बसून ही दिली तरच हे गोष्टी कुठेमध्ये आणतील आणि ती कुठेमध्ये आणण्याची ताकद तुम्ही तुमच्या मताच्या रूपाने या ठिकाणी द्या. आणि त्यासाठी सुधाकर भालेराव यांची उमेदवारी इथं आहे आणि विलासराव देशमुख यांची उमेदवारी लातूर आहे. जे जे आमचे उमेदवार असतील आघाडीचे त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्यांच्यासमोरचं वचन द्यावा, मोठ्या वचन विजयी करा आणि महाराष्ट्राची स्थिती बदलण्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे शिल्पकार व्हा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.